सुरुवात होते. सलामीला जर आपण पाहिलं तर या गावचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे महेश आणि त्यांच्याच बरोबर थँक्यू थँक्यू डीजे आपले सरचे स्वागत. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा तेह राज्याचा प्राणयुगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. जातो आपण मॅचच्या दिशेनं. आमचे सर्व ऑफिशियल स्टाफ इथे सज्ज आहे आणि आपण सर्व क्रीडा रसिक सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात. आतुरता होती आपल्याला पहिल्या मॅचची. पहा पहिली मॅच मैदानावरती चालू होती आणि पहिल्या मॅच दरम्यान सलामीला सलामीची जोडी मैदानावरती दाखल आहे. तर एका बाजूला आपण पाहतो महेश मांजरे यांना, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आनंद चव्हाण. कालच्या दिवसामध्ये आनंद चव्हाणचा जबरदस्त खेळ आपण पाहिलेला आहे. पाहायचं पुढे पहा महेश मांजरे अंबिका वॉरियर्सच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला आहेत. काय होणार आहे पाहायचं. एक महत्वाची मॅच तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. एक पराभव मला वाटतं अंबिका वॉरियर्सनं पाहिलेला आहे आणि काल एका मॅच मध्ये विजय प्रस्थापित केलेला आहे. पहा ही मॅच भरपूर महत्वाची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये ज्या नावाचा बोलबाला राहिला थेऊर प्रीमियर लीग मध्ये अर्थातच कुमार जाधव गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा कित्येक वर्षाचा अनुभव पण समोर आहे वन ऑफ द बाहुबली. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पहा पहिल्याच बॉलवरती थोडीशी जर पाहिलं तर फलंदाजाला लालच दिली होती. फुलटॉस होता हा चेंडू. तिथेच जर आपण विचार केला तर डिफेन्स केला. संयम महत्वाचा असतो. आज खरं तर महेश मांजरे यांना अगदी थंड डोक्याने खेळ करावा लागेल कारण आतापर्यंत थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळालेले आहेत. पण पहा पहिला चेंडू इतका शांत डोक्याने ढकलला. कुठल्या प्रकारचा धोका घेतलेला नाहीये. एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळतीये. कुमार जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो आनंद चव्हाण. ओ हो हो वाह क्लास आहे या खेळाडूकडे आणि पहिलाच बॉल दर्जा दाखवतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा वेध घेतोय आणि पहा अतिशय जबरदस्त स्ट्रोक. इथे 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावे निश्चित संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. येतात 3 धावा. अक्षय भाऊ चव्हाण यांच्या मालकीचा असताना संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुजितदादा काळे 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या 2 प्रतिष्ठित संघांमध्ये संघ मालक देखील प्रतिष्ठित आहेत. दोन्ही संघ मालकांचा आम्ही आभार मानतो की ज्यांच्या माध्यमातून पहा नवनवीन खेळाडू घडवण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हो 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 अक्रॉस द बॅट खेळायचा काय चांगल्या पोझिशन मध्ये आले होते पण कुमार जाधव देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यांनी देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे. इथे चेंडू तितकाच बाहेर काढला. सरळ आला विकेट किपर विलास यांच्या हातामध्ये. विलासजी सोनवणे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुमार पुढा सज्ज होतोय. समोर आनंद चव्हाण ऑफस्टमच्या बाहेर. परत एकदा चेंडू कव्हर्स मध्ये ढकलला. उचली घेतो. पाठलाग चालू झाला. तिथे एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न धडक होतीये. पाहायचंय तिकडे थोडासा ऍक्सिडेंट घडला. कॉल झालाच नव्हता आणि डेंजर झोन मध्ये पुन्हा एकदा आनंद चव्हाणला धावताना आपण पाहिलेला आहे. 3 धावा येत आहेत. म्हणजे शक्यतो महेश मांजरे यांचा विचार केला मोठ्या फटक्यांवरती जास्त डिपेंड असतात. तदनंतर जर आपण विचार केला फार कमी वेळा तिसऱ्या धावेला जातात ते. पण यावेळेस प्रयत्न केला कारण प्रयत्न आज करायचे आहेत. इथून माघार नाही कारण आज भरपूर महत्वाचा दिवस. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. कुमार यांचा हा बॉल परत एकदा लॉंग ऑफ मध्ये चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाला आता चेस मोठी आणि सरळ बॉल
ओहो हो, यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बीट करतो. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न महेश मांजरे पुन्हा एकदा धावतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला. 2 धावा येताना पाहायला मिळतात. मॅच महत्वाची आहे. विशेषतः मी कौतुक करेल SM3 चे डीजे ऑपरेटर आमचे कृष्णा आपले स्वागत आहे. ज्या प्रकारे आपल्या माध्यमातून इथे क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलं जातं. संघाची धावसंख्या धावफलकावरती अंकुश सर 12 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ. मला वाटतं पहिलं षटक मैदानावरती आता आटोपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्ले मध्ये अवघ्या 12 धावाल्या. विकेट गेलेली नाहीये. हक्की फॅक्टर अंबिका ऑरियर्स साठी ठरू शकतो, पण दुसऱ्या बाजूने आपण पाहतो सुजित दादा काळे 11 संघाच्या माध्यमातून सेकंड ओव्हर मध्ये उंच पुरा गोलंदाजी मार्कवरती राजेश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती येतो. समोर आपण पाहतो आनंद चव्हाण कशा प्रकारची कामगिरी करेल. VIP स्पोर्ट प्रसिद्ध उद्योजक आहेत थेऊर नगरीचे आणि भाग क्रिकेटचं वेट त्यांना मैदानावरती घेऊन आलेला आहे. पाहायचं आज आनंदची बॅट इकडे बोलेल का. पण राजेशचा आपण जर विचार केला पुरेशी जी उंची असते ती उपलब्ध आहे गोलंदाजीसाठी. पाहायचं आता त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. खरं तर हे राजेशसाठी कडवं आव्हान आहे, कारण समोर आहे आनंद चव्हाण. बेस्ट विरुद्ध बेस्ट अशी लढत आपण पाहतो. दोन्ही महारथी आमने सामने आलेत. आता गोलंदाजामध्ये चोरस आहे आणि फलंदाजामध्ये देखील ती क्षमता आहे. गोलंदाज तयार. या वेळचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. त्याला खेळलं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक धाव इथे प्राप्त होईल. संयम महत्वाचा असतो, पण 5 षटकांच्या टेनिस बॉलच्या खेळामध्ये जास्त काळ संयम चालत नाही आणि या ठिकाणी आपण पाहतो जो चेंडू कव्हर्स मध्ये गेला. पुन्हा एक धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 13 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. हो इथे उलटा मारण्याचा प्रयत्न, कारण आपण पाहतो महेश मांजरे या फटक्यांसाठी ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कनेक्ट नाही करू शकलेले, कारण आपण पाहतो राजेशकडे वेग आहे, रिधम आहे आणि अचूक टप्प्यावरती जो मात्र अचूक गोलंदाजी करतो. जसा चेंडू निर्धाव आला, मला वाटतं व्यासपीठावरती सोहम आहे त्याच्या चेहऱ्यावरती थोडस हसू आलं की ज्या प्रकारे इथे प्रयत्न केला उलटा चेंडू मारण्याचा. सरळ सरळ बॅटनं सहजासहजी धावा येऊ शकत नाही. राजेश महेशचा प्रयत्न होता बिग हिट करायचा. टप्पा घेतल्यानंतर वेग पाहायला मिळाला. यावेळेस वेगापुढे अक्षरशः महेश मांजरे बीट होत आहेत. 2 चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केली आहे राजेश चव्हाण. ही मॅन जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवतो. 2 चेंडू काही समजू दिलेला नाहीये आणि पाहतोय आपण धावफलकावरती ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू असताना 13 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. समोर आपण पाहतो महेश मांजरे कशा प्रकारची कामगिरी करेल महेश. हो इथे वेस्ट ऑफ हाईट त्यावरती आक्रमण. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न बिबर चेंडू आहे आणि या ठिकाणी पंच या चेंडूला नो बॉल घोषित करतायत. यस बिबर त्यावरती 2 धावा. अशा 3 धावा पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. संघाची धावा संख्या 13 वरून पुढे जाते. आता 16 धावा धावफलकावरती अंबिका वॉरियर्सच्या खात्यामध्ये. दोन्ही संघांचे समर्थक आहेत. फ्री बॉल फैजसाठी संधी येते. मोठा फटका इकडे येणार का की एका बाजूने राजेश चव्हाण वर्चस्व गाजवणार. गोलंदाज तयार. हो ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर. बॉल इथे अवांतर येताना पाहायला मिळतो. पहा अतिरिक्त 1 धाव इथे प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. अंबिका वॉरियर्स आता जाऊन पोहोचतीये 17. ऑफ स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू. तिकडून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पहा वेगाने चेंडूवरती बारगस्त होत आहेत. पुन्हा एक सिंगल धाव आली आणि या सिंगल पाठोपाठच धावफलक हलतं ठेवलं. संघाची धावसंख्या 18 आहे. या षटकामध्ये मोठा फटका आलेला नाहीये. प्रीहिट बॉलवरती आपण पाहतो कदापि असं वाटलं होतं की महेश तिकडे वर्चस्व गाजवतील, पण एका बाजून राजेश चव्हाणचा वेग आपण पाहिला आणि या वेगापुढे भाल्याने नाके टाकलेले आहेत. थँक्यू कृष्णा. तर समोर आपण पाहतो आनंद चव्हाण गोलंदाज सज्ज होत आहेत. हो अक्रॉस द बॅट खेळायचा चेंडू. बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर
आनंद चव्हाणचा प्रचंड वेगाचा होता, संपर्क कुठे नाही, दूर दूर पर्यंत चेंडूचा आणि बॅटचा डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू म्हणजे या गोलंदाजी खासियत राहिली आहे. वेगाबरोबर तुमच्याकडे अचूक नियंत्रण असावं लागतं. एक चेंडू फसला तिकडे, पण आपण पाहतो तिथून पुढच्या चेंडूवरती काय प्रभुत्व मिळवलं. राजेश चव्हाण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आनंद, हो हो हो, गतीमध्ये परिवर्तन, पंचांकडे लाऊड अपील पाहायचं आता. या अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास आढळला आणि या चेंडूवरती सिल्वर डकची शिकार होतोय आनंद चव्हाण. बॅक टू दी पवेलियन. मरण मारून पुढे निघालो, गर्भतायाचा कोण हरी, रणबंदीची जात आमुची कोणामा भयभीत करी. काय होणार आहे, कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे, इथे विजयश्री कुणाच्या गाळ्यामध्ये हार घालणार आहे हे आपण पाहणार आहोत. कारण हार कुणालाच मला वाटतं मान्य नसती. आज तर खरं तर महत्वाचा दिवस आणि या महत्वाच्या दिवसामध्ये तमाम मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आहे. सकाळपासून सर्व मान्यवरांचा, अतिथी पाहुण्यांचा आम्ही अंबिका वॉरियर्स तसंच जर विचार केला तर अक्षय भाऊ चव्हाण, मयूर भाऊ सावंत मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि पहा, एक महत्वाची स्पर्धा आपण या ठिकाणी अटेंड करतो आहोत. पुणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अगदीच जर पाहिलं तर थेऊर गावची महत्वाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे ज्या गावाचं नाव लौकिक होतं, अगदीच जर पाहिलं तर आजूबाजूचा सुंदर परिसर आपल्याला पाहायला मिळतो. औद्योगिकदृष्ट्या या परिसराचा विकास नेहमीच आहे आणि सातत्यानं जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या पटलावरती थेऊर गावाने एक वेगळी उंची गाठलेली आहे. अशा या प्रसिद्ध गावाची टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं अष्टविनायकांसाठी हे गाव देखील ओळखलं जातं. त्याचबरोबर जर आपण विचार केला अलीकडं क्रिकेटच्या माध्यमातून या गावाने एक आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आदर्श गावाचं आणि आदर्श क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा आमच्या सर्व पाहुण्यांचं आम्ही थेऊर नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. चिंतामणी क्रीडा स्टेडियमवरती जातोय आपण मॅचच्या दिशेनं. महत्वाची मॅच. तर पहा, महेश मांजरे आतापर्यंत अगदीच जर पाहिलं तर एक्सिमोच्या बर्फाळ प्रदेशातून आलाय अशी शंका अलीकडे येते. इतका शांत खेळ त्यानं आतापर्यंत केलेला आहे, पण महेश म्हटलं तर डायनामाइट आहे, तो कधी ब्लास्ट होऊ शकतो. काय घडणार आहे गोलंदाजी मार्गवरती, पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज येतो. कुमार जाधव गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. सुजितदादा काळे 11 संघाच्या माध्यमातून ओव्हर नंबर 3 मध्ये तो स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो अंबिका वॉरियर्सचा बाहुबली. ओ हो हो, या चेंडूवरती पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. धावपट्टीचा आपण जर विचार केला तर फलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते. कालच्या दिवसामध्ये फलंदाजांचं वर्चस्व राहिलं, पण आजच्या दिवसामध्ये गोलंदाज बरेच काय सांगून जात आहेत. इथे हा चेंडू कुमारचा डॉट आहे. अगोट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर विलास सोनवणे डाऊन द बॉल. चूक नाही होणार आणि पहा, आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का दिला. इथे सर्जिकल स्ट्राईक मैदानावरती चालू आहे. पुन्हा एका विकेटचं पतन आहे. पहा, 18 धावा धावपलकावरती. विशेष दोन्ही तीनही पंचांचं मी मनपूर्वक स्वागत करेल.
महाराष्ट्रातील नामांकित पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे दिनेशजी पुजारी, अमितजी शिंदे रेल्वेमध्ये कार्यरत असतानाच पहा भरपूर क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि पहा पुन्हा एकदा क्रिकेटच्या सेवेमध्ये रुजू आहेत. त्याचबरोबर आमचे धनंजयजी इंगळे सर हे देखील अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे कर्तव्य दक्षपणा आपल्याला पंचांचा पाहायला मिळाला. साम दाम दंड भेद या सर्व गोष्टी बाजूला ठेवून योग्य तो न्यायनिवाडा क्रिकेटमध्ये करत असताना हे सर्व पंच आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहा क्रिकेटचा दर्जा उंचवणारी ही सर्व आमची पंच कमिटी, अंपायर्स सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 18 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतो. खरं तर नवीन फलंदाज शेखर शितोळे मैदानावरती दाखल झाला. पहिला चेंडू थोडासा मागून खेळण्याचा प्रयत्न, पण पहा विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास जो वाढतो ना, आत्मविश्वास वाढल्यानंतर ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते तीच गोलंदाजी आता आपण कुमार जाधवच्या माध्यमातून पाहतो. ऑफस्टंपच्या बाहेर अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेचा बॉल विकेट करायचा टायमिंग प्रॉपर नाही करू शकलेले क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत पोहोचतो तोपर्यंत 2 धावांचा अवधी आहे. 2 धावे निश्चित संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीला ज्यावेळेस आनंद चव्हाण आणि महेश मांजरे मैदानावरती खेळत होते त्यावेळेस असं एक वेळ वाटलं ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने ढकलला. क्षेत्ररक्षक घेतो तिथे चेंडू कव्हर करतो. पहा पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव येते. सुरुवातीला आपण चर्चा करत होतो ज्यावेळेस मैदानावरती महेश मांजरे आणि आनंद चव्हाण खेळत होते असं वाटलं की सुरुवातीला लागलेला खडक भरपूर मजबूत आहे, पण तदनंतर जर विकेट गेल्या नंतर बघितलं की खाली भुसभुशीत माती आहे. आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ आहे त्या प्रकारचा झालेला नाहीये. पण समोर आपण पाहतो अक्षय कशा प्रकारची कामगिरी करेल. संघाचा नेता आहे. डिफेन्स केला, पहा बॅट आणि पॅड बरोबर मध्ये आणले. तिथे एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली. रन स्कोरबोर्ड होती धावफलकावरती 22 धावा आहेत. म्हणजे जबाबदारी जर पाहिली तर आता अक्षय वरती आहे. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती 2 विकेट अंबिका वॉरियर्सनं गमावलेल्या आहेत. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22. खरं तर सकाळपासून आपण पाहतो थेऊर प्रीमियर लीग साठी अनेक दानशूर व्यक्तिमत्वांचे हात पुढे झाले. त्यामध्ये डीएम स्पोर्टचे सर्वेसर्वा दत्ताशेठ मरबे या ठिकाणी उपस्थित आहे सकाळपासून. दत्ता सर आपलं सहर्ष स्वागत आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये हे नाव देखील या परिसरामध्ये उल्लेखनीय आहे. आणि पहा दत्ताशेठ मरबे आणि त्यांचा मित्र परिवार आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अक्षय ज्यांच्यावरती नजरा स्थिरावलेल्या आहेत. या बॅटचा बॉल आखूड टप्प्याचा ऑफस्टंपच्या बाहेर निघाला. अबाउट टर्न खेळला, कव्हर्स मध्ये गेला. 1 धाव आली तिकडून. एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. पुढे जाऊन पोहोचेल 23. 1 न फरक पडणार नाही. शेखर स्ट्रायकिंग एंडला कशा प्रकारची कामगिरी करेल. गोलंदाज तयार होतो. नाना फुलटॉस बॉल अक्रॉस द बॅट खेळला आणि इथे पहा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. वा सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहतो. दुसऱ्या धावेला कॉल केला आणि लगतच तिसऱ्या पंचांना इथे रेफर केलंय. पाहायचं आता वेस्ट ऑफ हाईट साठी हा चेंडू कंपरेच्या वरती आहे का, त्यासाठी तिसऱ्या पंचांना आता रेफर केलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता पुन्हा एकदा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे एक नामांकित पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे धनंजयजी इंगळे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि पाहायचं आता डिसिजन काय आहे. आणि विशेषतः कौतुक राहील आमच्या दोनही कॅमेरामॅनचं. ऋषी इंगळे आणि त्याचबरोबर मयूरजी गायकवाड या दोन्ही कॅमेरामॅनचं मी विशेषतः कौतुक करेल. ज्या प्रकारची इथे कव्हरिंग केलं जाते, स्पर्धा कव्हर केली जाते. फेअर डिलिव्हरी, यस तिसऱ्या पंचांचा इथे डिसिजन आला. फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आहेत. नाना यांचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर कट होता आणि पहा अबाउट टर्न खेळला. फिल्डरसाठी चेस मोठी आहे आणि फिल्डरला बीट करून हा चेंडू सरळ पोहोचतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेखर यांच्या बॅट मधून येतोय. हा नशिबाचा चौकार. 4 धावा आहेत.
आला तुझा बापरे आहे बाजूला सरक आला तुझा बापरे आहे बाजूला सरक आला तुझा बापरे. थँक्यू. या संपूर्ण थेऊर प्रीमियर लीग साठी पाणी सौजन्य देणारे महबूबभाई सय्यद आपण देखील या ठिकाणी वेळेत वेळ काढून उपस्थित राहिला. महबूबभाई संघ मालक देखील आहेत आणि पाणी सौजन्य दिलं म्हणजे करावं तितकं कमी आहे. या यंगस्टर खेळाडूंना पुढे आणण्याचं कामकाज ही सर्व मंडळी करते. महबूबभाई आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. खास करून एकतेचं प्रतीक म्हणून महाराष्ट्राच्या पटलावरती यस गाईडलाईन सोडली या चेंडूनं म्हणजे हा नो बॉल आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आता धावा येताना पाहायला मिळत आहेत. वेळ बदललेली आहे. फ्री हिटचा चेंडू शेखर स्ट्रायकिंग एंडला चौकार आला. आत्मविश्वास फलंदाजाचा वाढला असेल पण पाहायचं आता नाना कशा प्रकारची कामगिरी करतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना अवघ्या 2 विकेट गेलेल्या आहेत. पहा इथून धावा जमवण्याचं कामकाज 50च्या पलीकडे पोहोचणं गरजेचं राहील कारण मॅच तितकी महत्वाची आहे. कालच्या एका 88च्या लढतीमध्ये आपण पाहिलेलं आहे अवघ्या 2 धावेंनी सामना जिंकलेला आहे काल अंबिका वॉरियर्सनं. आज पाहायचंय इथे कितीपर्यंत मजल मारली जाते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एक अवांतर. पुन्हा एक वाईड बॉल. अतिरिक्त धाव येते पण पहा या अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. 31 धावा. फ्री हिट कंटिन्यू आहे. पाहायचं आता फ्री हिटचा किती फायदा इथे होतो. बिग हिट करायचा हा चेंडू. फ्री हिटचा चेंडू बॅटवरती येऊ शकलेला आहे आणि पहा इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होती. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज नाना पुन्हा एकदा सज्ज होतो. पहा एका बाजूला अक्षयची धडपड आहे स्ट्राईक साठी. गोलंदाज तयार होतो. यावेळेचा बॉल परत एकदा अक्षय जवळपास अर्ध्यापर्यंत आला होता. लेग स्टंपच्या बाहेर निघाला हा चेंडू. पंचावांतर घोषित करतायत. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होतीये. या अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती आता 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती मार्गस्थ असताना 4थं षटक मार्गस्थ आहे आणि पहा धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली 32 धावा. तब्बल 51,000 रुपयांचा पुरस्कार असणारी क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. जातो आपण मॅचच्या दिशेनं. नाना तयार. बिग हिट करायचा हा चेंडू. पहा गर्दिशी वळण घेतो. ऑफ स्टंपच्या बाहेर निघतो. भरपूर बाहेर निघाला आणि पहा पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटचा इशारा आलेला आहे. आता पंचांचा जो डिसिजन आहे त्याला चॅलेंज केलंय खरं तर आणि तिसऱ्या पंचांकडे येतो आपण. मला वाटतं फिल्डिंग टीमचा हा रेफरन्स आहे आणि आपण पाहतो आता पुन्हा एकदा जबाबदारी वाढतीये आमच्या पीटीसी लाईव्हची. यस फेअर डिलिव्हरी कारण अगोदरच मला वाटतं ऑफ स्टंप सोडले होते. डीएम स्पोर्टचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी इथे सौजन्य लाभलेलं आहे. आकर्षक ट्रॉफी. दत्ताशेठ मर्वे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज नाना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. या वेळेचा बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा. तिथे सरळ विकेट किपरच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये एक महत्वाची मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आली कारण दोन्ही संघांनी एक एक पराभव पाहिलेला आहे आणि पाहायचं आता इथे कुठला संघ विजय प्रस्थापित करतो. म्हणजे दोन्ही संघांना आता हा विजयाची रस्सीखेच चालू आहे. दोन्ही संघांना इथे सामना जिंकणं 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 हाच उद्देश आहे आणि पाहतोय आपण तसे प्रयत्न देखील मैदानावरती आहेत. शेखर ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार नाना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट केला. पहा वेगवान स्ट्रोक येतो. बॅकवर्ड पॉइंटला बीट करतो आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतो. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया बेहतरीन चौका. 4 रन.
4 षटकं संपलेली आहेत. अंबिका वॉरियर्स 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती. पण एका बाजून आता आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये कोण गोलंदाजीसाठी येणार. सुजितदादा काळे 11 संघाच्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहणार आहोत. थोडंसं आपण सकाळपासून टाइम इथे सेट आहे, त्यामुळे मित्रांनो कुठलाही विलंब लावू नका. धावफलकावरती धावसंख्या 36, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये 21 धावा आल्या तर भक्कम स्थितीमध्ये येऊ शकते, म्हणजे सन्मानजनक स्थितीमध्ये येऊ शकते टीम अंबिका वॉरियर्स. पण काय होणार आहे, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होत असताना सुजितदादा काळे 11 संघाच्या माध्यमातून. कुलकर्णी साहेब जे मात्र गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ओहो हो, परफेक्ट यॉर्क कसा असावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं अक्षयसाठी हा यॉर्क होता, तिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढेल, पुढे जाऊन पोहोचेल ती आता 38 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम षटक 5 चेंडू, 1-2 मोठाले पटके भक्कम स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतात. पण इकडे 1-2 निर्धाव चेंडू पुन्हा एकदा दबाव अंबिका वॉरियर्स वरती शिफ्ट करू शकतात. कुलकर्णी सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. अक्षय चव्हाण संघाचा नेता, सेनापती, आज कशा प्रकारची कामगिरी करेल. सेना धुरंधर अक्षय स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. फुलटॉस, इथे बॅड पॅच होतो. हा चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, तिथे 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता या चेंडूवरती 2 धावा आहेत. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढेल, पुढे जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यांपासून 2 चेंडूवरती वंचित ठेवलेला आहे. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची परीकाष्ठा इथे करावी लागेल. 10 गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत गोलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, जबरदस्त टोला आणि हा फटका गॅप मध्ये गेला होता. क्षेत्ररक्षकानं काय प्रयत्न केलेले आहेत, धावा इकडे सेफ केलेल्या आहेत आणि 5 क्षेत्ररक्षकाचं कौतुक राहील. ज्या प्रकारे कामगिरी केली एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. राहुलचं कौतुक राहील, जिथे क्षेत्ररक्षण आपण राहुलचं जबरदस्त पाहिलं. 2 धावा टीमसाठी सेव्ह केल्या, संघाची धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. रन स्कोरबोर्डवरती 42 आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे याही षटकामध्ये मोठा फटका आलेला नाहीये. तशी संधी आली होती, 2 फुलटॉस चेंडू होते, त्याचा फायदा नाही घेता आलेला. खोलवर टप्प्याचा बॉल, स्लोअर वन, इतका स्लोअर वन पाहायला मिळाला, इतकी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. अक्षय मला वाटतं वेगासाठी तयार होते आणि त्यांना डबल वाइंड करणारा हा चेंडू मैदानावरती आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. कुलकर्णी सर जे मात्र गोलंदाजच्या माध्यमातून आहेत. समोर आपण पाहतो अक्षय चव्हाण कशा प्रकारची कामगिरी करेल. 42 धावा आहेत धावफलकावरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा खेळा तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. राहुल पुन्हा एकदा चेंडू कव्हर करतो. वा, थ्रो परफेक्ट आहे. जबरदस्त खेळ राहुलच्या माध्यमातून आपण पाहतो. खरं तर राहुल म्हटलं का तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रेफरन्स केलेला आहे. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू गेलाय का हे चेक केलं जाईल इथे. परत एकदा तिसऱ्या पंचांकडे आपण येतो. फेअर डिलिव्हरी, फक्त 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचेल अंबिका वॉरियर्स आतापर्यंत 44 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू इथे बाकी असेल आणि अंतिम चेंडूवरती काय होतं हे आपण पाहणार आहोत. समोर कुलकर्णी सर जे मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज. बरोबर आहे, 44 धावा आहेत. 2-2-2-0-2. 36 होत्या आतापर्यंत, 8 आले. चार षटकं ज्यावेळेस संपली होती 36 धावा होत्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिथून 8 आलेल्या आहेत आणि 44 धावा धावफलकावरती आहेत.
प्रत्येक चेंडूवरती या षटकामध्ये 2 धावा आलेल्या आहेत. अवघा एक चेंडू इथे निर्धाव आहे. एक मिनिट. ओके 46. थँक्यू. त्यामुळं अक्षय सर मी सूचना केली होती की टीमचा एक्स्ट्रा खेळाडू इथे असणं गरजेचं आहे आणि त्याचं लक्ष असणं गरजेचं आहे. खरं तर इकडे स्कोरबुक वरती लक्ष असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धावा आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आहे आणि पाहता पाहता या चेंडूवरती 2 धावा आहेत. चेंडू निसटला तिथे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहतोय आपण इथे चौथ्या धावेचा प्रयत्न केला. कॉल आहे चौथ्या धावेचा आणि चौथ्या धावेचा इथे 4 धावा. 5वीचा प्रयत्न आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मित्रांनो 5 धावा आलेल्या आहेत. पहिली इनिंग इथे संपुष्टात येते. शेवटच्या चेंडूवरती 5 धावा येताना पाहायला मिळाल्या. ताबलकावरती धावा संख्या जर आपण पाहिली 51 धावा. पहिल्यांदा बॅटिंग केली अंबिका वॉरियर्सने 51 बनवल्या. 52चं लक्ष उभं केलं. 5 षटकं आणि विजयासाठी 52 धावा आवश्यक आहेत. पाहायचा आता कुठला संघ इथे विजय प्रस्थापित करतो. सुजितदादा काळे 11 संघाला 52 धावेंची आवश्यकता. मॅच टू फाईट होणार आहे कारण सहजासहजी कुठलाच संघ मॅच सोडणार नाही. अंबिका वॉरियर्स थेऊर चव्हाण वस्ती प्रस्तुत थेऊर प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. प्रथम क्रमांक तब्बल 51,000 रुपयांचा प्रकाश शेटजी सावंत माजी उपसरपंच मांजरी. दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000 रुपयांचा पुरस्कार युवराज नाना काकडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थेऊर. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000 रुपयांचा पुरस्कार संतोषदादा काकडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य थेऊर. चौथा क्रमांक 21,000 रुपयांचा पुरस्कार पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद पवार गट. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. मंडप सौजन्य आरोग्यदूत युवराज नाना काकडे ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थेऊर. विशेष सहकार्य श्री नवनाथाबा काकडे संचालक यशवंतराव सहकारी साखर कारखाना. त्याचबरोबर विशेष सौजन्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण टुर्नामेंट टी शर्ट सौजन्य प्रकाश शेटजी सावंत माझे उपसरपंच मांजरी आणि या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी सौजन्य मारुतीदादा कांबळे. माजी सदस्य ग्रामपंचायत थेऊर हवेली तालुका अध्यक्ष RPI. त्याचबरोबर आपण यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांचं पाहतो सौभाग्यवती पुनर संचालिका. त्याचबरोबर विशेष सहकार्य पृथ्वीराज दादा काकडे युवा उद्योजक अंपायर सौजन्य ज्यांचं लाभलं. संतोष आप्पा मुरकुटे व्हाईस चेअरमन. त्याचबरोबर विशेष सहकार्य राहुल दादा कांबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थेऊर. विशेष सहकार्य ज्यांचं आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलं कैलास शेटजी सावंत युवा उद्योजक. विशेष सहकार्य ज्यांचं आपल्याला लाभलं युवा उद्योजक आदरणीय नितीनजी कुंजीर साहेब. त्याचबरोबर साऊंड सौजन्य ज्यांचा आपण आवाज ऐकत आहोत SM3 साऊंड्स महेश शेटजी मांजरे. SM3
ऑडिओचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या माध्यमातून लाभली अक्षय भाऊ चव्हाण AK कंपनी, त्याचबरोबर सायकल सौजन्य सनीशेठ चव्हाण युवा उद्योजक, त्याचबरोबर संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बॉलबॉक्स सौजन्य मयूरजी कुंजीर युवा उद्योजक, बेस्ट फिल्डरसाठी अगदीच जर पाहिलं तर आनंद शेठ चव्हाण ओनर VIP स्पोर्ट यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलं. विशेष सहकार्य वैभवदादा जाधव युवा उद्योजक, विशेष सहकार्यामध्ये कुमारप्पा जाधव युवा उद्योजक, त्याचबरोबर विलास शेठजी सोनवणे युवा उद्योजक यांच्या वतीनं टुर्नामेंटसाठी बॉलबॉक्स सौजन्य लाभलं. त्याचबरोबर आमचे सर्व लाडके संघ मालक ज्यांनी या संघ स्पर्धेमध्ये संघ पुरस्कृत केले, गणेशदादा चव्हाण फायटर्स, गणेशदादा चव्हाण, त्याचबरोबर यशवंत शेठ बोराळे संघ मालक आपण पाहतो, संतोषदादा काकडे क्रिकेट क्लबचे, त्याचबरोबर सागरदादा धारवाड 11, त्याचबरोबर महबूबभाई सय्यद संघ मालक आहेत, सचिन तात्या तुपे 11 संघाचे, राजशेठ शिंदे राजशेठ 11 संघाचे संघ मालक, या सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर विशेष मी आभार मानेन त्या दोन मित्रांचं ज्यांनी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आणली. अक्षयदादा कैलास शेठ चव्हाण अंबिका वॉरियरचे संघ मालक, दुसऱ्या बाजूनं मयूर शेठजी कैलास सावंत, या दोन्ही मित्र परिवाराचं पुनश्च एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. श्री क्षेत्र तिहूर समस्त ग्रामस्थ हे सर्व क्रीडा रसिक, तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा तिहूर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. वेलकम ऑल व्ह्यूअर्स. तर जातो आपण मॅचच्या दिशेनं. संपूर्ण आमची ऑफिशियल टीम इथे रेडी आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा आपण PTC लाईव्ह पुणेच्या माध्यमातून घरबसल्या देखील पाहू शकतो. त्यांचे सर्व आणि त्यांचे सर्व कॅमेरामॅन, टेक्निशियन टीम सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅचला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती थोडासा बदल होतो आणि मायक्रोफोनवरती येत आहेत अनिलजी बेलोटे सर. या सर, स्वागत आहे. हॅलो, धन्यवाद. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीत समर्था नित्य ऐरुकामर्था साधित. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत. ते आपण पाहिलं प्रथम चिंतामणी अर्थात श्री गणेशाला वंदन करूया. आणि पहिल्या सामन्याला ते तोंड फुटलंय. संघाचा संघनायक आमचे परममित्र कुमार आप्पा जाधव, तर दुसरा संघ मालक आणि कर्णधार आमचे परममित्र अक्षय दादा चव्हाण. 5 मॅच इंडे. हो, पहिला चेंडू अतिशय सुंदर आहे. पहा मित्रांनो, अक्षय दादा चव्हाण संघाचे संघ मालक, कर्णधार आणि ह्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर. दोन कर्णधार एकमेका पुढे समोर उभे टाकले गेलेले. हो, पहा येते काय घडेल. येस, नो बॉल. आमचे दुसरे मित्र आदरणीय पैलवान विलास सर, आपलंही सहर्ष स्वागत. प्रत्येक दिवशी त्यांनी कालच सांगितले 5 दिवस दोन्ही समालोचक तुम्हाला 100 रुपये न सांगता. मित्रांनो, मैत्री कशी असावी, पैसा आज उद्याची काय बात आहे. मित्र जाळका नसावा, माळका असावा. फ्रीट कुमार आप्पा जाधव, फ्रीटचा चेंडू होता. डिफाय लेगला बिलॉंग करणारा फटका, छत्रपतीचा छावा. येथे मिळाल्या 4 धावा. चार धाव्यानंतर दापलको आपण पाहिलं 5 धावा मात्र पूर्ण केले गेलेले आहे. आताच आमचे परममित्र बालाजी युनिफॉर्मचे आणि बालाजी स्पोर्टचे सर्व स्वाहा दत्तासेठ मरबे, आपलं सरसे स्वागत. हा असेल षटकार. कुमार जाधव छोटा पॅकेज धमाका तो
इस टूर्नामेंट का बहुत ही बड़ा है। सीधा 6 रन के साथ कुल मिलाकर 11 रन और सुपर बैटिंग इन टूर्नामेंट। अंबिका वॉरियर्स, थेऊर चव्हाण वस्ती, एक अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहिलं। आनंद चव्हाण VIP स्पोर्टचे सर्वेस आमचे परमित्र आनंद भाऊ चव्हाण शॉर्ट फाईन लेग मध्ये ठेवलं गेलेलं आहे। हो सुंदर फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, हे ते पाहिलं गेलेले खेळाडू चेंडूवरती आहे आणि आपण पाहिलं आर्या पार। पहा येते काय घडेल, केला वार, चेंडू होतोय फरार, चौकार। तर धावफलक आपण पाहिलं 15 धावा मात्र बनवले गेलेले आहे। विचार मित्रांनो, विजयाची शाश्वती तर कोणी देऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही। अक्षय, ओहो व्हॉट सुपर बॅटिंग, कुमारप्पा जाधव। धावा मात्र पळून काढायच्यात, कारण गोडवनला चेंडू लागला तर धावा पळून काढायच्यात। एक अप्रतिम क्षेत्ररक्षण होतोय, 2 धावा आणि 2 धावेनंतर कोणासाठी असेल खतरा। येथे धावफलका धावसंख्या झालेली आहे 17। आकाश आणि कुमारप्पा एक सुंदर, खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटते, ही जोडी अतिशय सुंदर आहे। आकाश चव्हाण आपण पाहिलं संघ मालक आहे, कर्णधार गणेश दादा चव्हाण यांचे आगमन होते, सरशाचं स्वागत। राईट आमोर्द मारा हो, आणि खऱ्या अर्थानं पाहिलं अप्रतिम चेंडू असताना वाईट चेंडू घोषित केलाय। आपण पाहिलं 18 धावा मात्र येथे बनवले गेलेले आहे। माणसाचं जगणं कसं असतं मित्रांनो, मी दरवेळेस सांगत असतो, माणसांनी माणसांसाठी तयार केलेला खेळ, त्यामध्ये कोणताही खेळ असू द्या। मला नावं सांगत चला, नाव माहित नाही। मान्यश्री बापूसाहेब गायकवाड यांचं आगमन होते, सरसे स्वागत। झेल सोडला, आता कुमार दादांना जीवदान देणे म्हणजे येणारा काळ काय सांगेल। कुमारप्पाला जीवदान, पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्त होतोय बिनबाद 18 धावा। माणसाचं सगळं कसं असतं मित्रांनो, लक्षात ठेवा। जन्म जायला आईला त्रास, अरे वागायचं भावाला त्रास, शाळेत गेला लोकांना त्रास, लग्न केलं बायकोला त्रास, कार्यक्रमात आला कोणाला त्रास, कोणाला त्रास। माणसाचं जगणं असं असतं, त्रास आणि आयुष्यभर त्रास असतो। परंतु लक्षात ठेवा, संकट समय कोणीही कामा, संकटाला कधी घाबरायचं नसतं। महेश शेठ मांजरे बरोबर आहे ना, महेश दादा ओलंदाजी बरोबर आहे। या माणसाने अनेक संकट झेललेली, त्याला मी साक्षीदार आहे, कारण आमची जोडी 10-15 वर्ष एकत्र आहे। ज्या माणसाने मला घरच्यावणी प्रेम दिलं, मोठ्या भावाची दर्जा दिला, घरच्यावणी वागणूक दिली, महेश मांजरे आपण पाहिलं, ज्यांचं आज आपण साऊंड ऐकतोय, त्यांचे डीजे ऑपरेटर, त्यांचंही सरसे स्वागत। मित्रांनो पहा, नातं कसं असावं, प्रेमाचं नातं हे अलग आहे, रक्ताची नाती हे अलग आहे, पण मित्राचं नातं हे वेगळं असतं। मग त्यामध्ये आमचे पैलवान विलास सर असतील, कुमारप्पा असेल, अक्षयदादा चव्हाण असेल, महेश शेठ सावंत असतील, सर्व मित्र परिवार, विलासजी सोनवणे, वैभव जाधव असेल आणि पंच अधिकारी येथे कळवतात वाईट चेंडू आहे। आपण पाहिलं 19 धावा आहे। आज आपण पाहिलं मित्रांनो, आळंदीला भरपूर गर्दी, आज भागवत एकादशी आहे। मी सर्वांना प्रथम एकादशी निमित्त सर्वांना शुभकामना देतो। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, वा आकाश एक सुंदर फटका खेळतोय, ऑन द ग्राउंड शॉट खेळला गेलेला आहे। आकाशचं खातं खोललं जातं, 20 धावा आहे। 23 चेंडू 31, 23 चेंडू 31 धावेंचं लक्ष्य। अतिशय सुंदर सामना आहे। आज आपण पाहिलं कुमारप्पा चेंडू हवेत, पहा येते स्वतः महेश, चेंडूवरती असताना कुमारप्पाला 2 जीवदाने,
कुमार आप्पाला 2 जीवदानं दिली गेलेली आहे आणि आता पाहिलं गेलेलं आहे मित्रांनो काय होणार आहे. संघ कर्णधाराला जीवदान देणे म्हणजे आता काय होईल हे आपल्याला माहित होईल. मित्रांनो असं म्हणलं जातं ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात घुसता येतं. आणि मित्रांनो नेहमी हसणारा माणूस लागतो. किती दुःख असू दे रे, किती असू दे. गोलंदाज तयार आहे. 2 जीवदान आहे. गणपतीची पावनभूमी, चिंतामणीचं पावनभूमी असणारं थेऊर नगरी. आपण पहा गणपतीची चतुर्थी मानली जाते. कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी, नाथांची षष्टमी, माऊलींची समाधी सोहळा. आज आळंदीमध्ये भरपूर गर्दी आहे. आकाश फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहिलं खेळाडू चेंडूवरती येतोय. आनंद चव्हाण VIP स्पोर्टचे सर्वेसा म्हणून आनंद पाहिलं जातं. मित्र बालाजी स्पोर्ट ते म्हणले DM स्पोर्ट नाव ठेव का बालाजी. त्यांना मग ते म्हणले पहिलं काय होतं ते म्हणले बालाजी, मग त्यांनाच ठेवा म्हणलं. आमचे दत्ता शेठ मरबे त्यांना पुन्हा एकदा शुभकामना देऊ. हो आवरा आवरा. कुमारप्पा इज अ नो जोक. पुन्हा एकदा तिसरा झेल सोडलाय. पहा मित्रांनो लक्षात ठेवा अंबिका वॉरियर्स काय चाललंय हे तुमचं तुम्हाला कळत नाहीये. कारण 3 झेल ते पण कुमारप्पाचे. 2 धावा कॅचेस 0 मॅचेस. विश्व कर्नाटक मध्ये डेमिनाचे 4 झेल सोडले होते. 127 धावा बनून गेली. इथे कुमारप्पाचे 3 झेल सोडलेले. आणि इकडे ओव्हर झालेली आहे. 27 धावा. कोण आहे गोलंदाज. चला आनंद चव्हाण. आनंदाची देव आनंद चव्हाण. आपण पाहिलं तुम्ही देव भागामध्ये गेलं तर आनंद चव्हाण जो आयकॉन म्हणून खऱ्या अर्थानं माझा सर्वात आवडता खेळाडू. मला वाटलं मी ज्यावेळी लिस्ट पाहिली ते यायच्या अगोदर नगरला होतो त्यावेळी मला वाटलं आनंद चव्हाण इकडे कसे काय आले, परंतु VIP स्पोर्टचे आनंद चव्हाण. तर नावं पहा 2 आहे. आपण पाहिलं तुम्हाला माहिती आहे शरद पवार नावाची माणसं आपल्या इंडियामध्ये किती माहिती आहे. 27 माणसं आहे. किती 27 लोक आहे. नावं सारखे असतात फक्त व्यक्तिमत्व वेगळे असतात. माऊली 27 सांगितले 4 वेळा. चला सामन्याला सुरुवात. किती लागतात सर. 18 चेंडू 25 धावा.
आनंद चव्हाण आपण पाहिलं आपण खरं आनंद चव्हाण खऱ्या अर्थानं पाहिलं थोडं लुस्ट चेंडू टाकलेलं काल 9 धावा असताना सामना जिंकलेला होता. आज काय होतंय पाहूया. कल की शाम तो ढल गई है, आज की शाम किसी के नाम होगी. ओ ब्लॉकहोल चेंडू होता. एक सुंदर फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूवरती तो एक धाव आहे. सामन्याचा आनंद घेत असताना अनुश्री कैलास शेठ सावंत असतील, बापू शेठ गायकवाड, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमचे विशाल भाऊ कांबळे असतील. सरचे असं स्वागत. चला हो हो राहुल दादा कांबळे आपले सरचे स्वागत. काकडे राहुल दादा काकडे आपले सरचे स्वागत. चला हो हो पा काय सुंदर फटका होता. एअरकेस्ट मध्ये चेंडू टाकला होता. फुल टॉच खऱ्या अर्थाने कुमारने घेतला. महेश मांजरे इज ग्रेट फेडिंग ग्रेट थ्रो. मित्रांनो काय सुंदर खेळ आहे. सुंदर आहे ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आज भागवत एकादश आहे. काय सुंदर खेळ चालू आहे. दोन नामांकित संघांची गाठ गाठ पडली ठकाठका. तोबा गर्दी आज. आज सुट्टीचा दिवस आहे. सॅटरडे धमाका संडे धमाका उद्या फायनल. अतिशय सुंदर असा सामना आहे. उद्या भरपूर मनोरंजनही तुमचं केलं जाईल. आणि आपण पाहिलं बक्षिसांची खैरात असणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेक पाहिलं जातं. माणसांनी माणसे जोडून जोडलेला तो महाराष्ट्र. करा कष्ट होसाल दष्टपुष्ट जय महाराष्ट्र. कुमार आप्पा ओ लोच पद्धत चेंडू आता डीप गोलला लिले चेंडू खाली येतोय. कुमार आप्पा येथे बाद असणारे एक सुंदर खेळाचा आपण यस गुड कॅच. नाही तर पुन्हा हो हो बॅटर पहा मित्रांनो. पेशा जरी पहिलवान असला परंतु खेळावरती आवड आहे. मैत्री असावी जीवाभावाची नुसती नको नावाची. असावी आदर करावी कदर. आमचे परमित्र पहिलवान विलास सेठ. लस पद्धतीचा चेंडू आहे. अंगाचा वेध घेतलेला आहे. डीप फाय लेग मध्ये चेंडू येतोय. खेळाडू आपण पाहिलं येते याची चेंडूवरती येणार आहे. पड जडलं की गेत कमत छोड. आणि आपण पाहिलं येते आलेले आहे 2 धावा. आणि 2 धावेनंतर धावपलकाव धावसंख्या मात्र आकार घेते लेग बाईच. 32 धावा पूर्ण आहे. 32 धावा पूर्ण आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. घर उडती आकाशी
एक आपण पा घार दिसते फुलटॉस फसवलंय. लॉलीपॉप चेंडू होता लूज पद्धतीचा आहे. येथेही प्रयत्न असफल होतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. यस गुड रनिंग बिटवीन द गुड फिल्डिंग आणि 2 धावा. धावफलकावर 34 धावा आहे. फसवलं होतं आनंद चव्हाणनी फसवलं होतं. लूज पद्धतीचा चेंडू टाकला होता. 2 षटकांचा खेळ मात्र येथे आपण पाहिलं समाप्त होतोय. 34 धावा मात्र बनवल्या गेलेल्या आहे. एकूण 5 षटकांची लढत असताना आता 18 चेंडू आणि विजयाचं कॅल्क्युलेशन मात्र इथे बदललं जाते. 12 चेंडू 18 धावा. सॉरी 3चा पुकार केला होता. 12 चेंडू 18 धावा. काहीसं सोपं आणि काहीसं लक्ष समोर आहे मित्रांनो. आपण पाहिलं 6 चेंडू मध्ये हसणं सोपं असतं बाळा. हसणं लई सोपं असतं. तुम्हाला एकदा माईक हातात घेऊन ऐकून घ्या. ज्यांना हसायचे बोलायचे त्यांनी मी सांगितलं कधीच इथं आमच्या पैसे बसायचं नाही. आपलं स्पष्ट बोलणंच. हा चला 12 चेंडू 18 धावा. 18 धावा आणि 12 चेंडू. पाहूया इथे काय होणार आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. स्वप्नील भैया भंडारी आपण पाहिलं स्वप्नांचा पाठलाग करा दिशा तुम्हाला शरण येतील. आपण पाहिलं मागच्या टुर्नामेंट मध्ये कुमार जाधव आणि आपण विलास सरांच्या टुर्नामेंट ह्या आकाशने अतिशय सुंदर कामगिरी केली. ती कामगिरी सुंदर करत असताना त्याला डायरेक्ट ओपनिंगला धाडले स्ट्राईकला धाडलेलं आहे. हो एस्टनच्या पाठीमाग प्रकारे अर्थात हो वाईट. एस्टनच्या पाठीमाग किती सुंदर कामगिरी. मुकेश ती स्मॅक मेन नाव विचारलं की मेन सांगायचं. स्मॅक हे निक नेम झालं. हो आकाश पहा मित्रांनो ज्या पद्धतीने अक्षयदादा चव्हाण आपण पाहिलं चेंडूवरती असेल 1 धाव येते. शांत चित्तेने फलंदाजी करतोय आकाश. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं काहीसा फरक पडतोय. पॉइंटचा खेळाडू अक्षयदादा मात्र बदललं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षण बदललं गेले. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू हटवला गेला डीप स्क्वेअर लेग मध्ये. इथे बापू यांचं आगमन होते. बापू आपण आलात तुमचं सहर्ष स्वागत. या सामना अतिशय सुंदर आहे. ओहो सुंदर फटका ऑन द ग्राउंड शॉट खेळला गेलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण 1 धाव येते. आपण पाहिलं अजूनही सामना दोन्ही संघांच्या हातामध्ये. पहिला सामना मित्रांनो आपण पाहिलं. अरे हे तो ट्रेलर आहे पिक्चर तो अभी बाकी आहे. हे तो ट्रेलर आहे पिक्चर तो अभी बाकी आहे. मोठा सामना सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. अंबिका वॉरियर संघमालक अक्षयदादा चव्हाण सुजित दादा काळे 11 यांच्या दरम्यान हा सामना चालू आहे. ओहो सुंदर मोठा गॅप शोधलाय. ऑन द ग्राउंड शॉट क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 2 धावेला मात्र इथे रोखू शकत नाहीये. धावफलक आपण पाहिलं 2 धावेनंतर तब्बल 39 धावा. वा सुंदर फटका मनगटाच्या जोरावरती खेळलेला हा फटका आहे. दुसऱ्या धावेचा येथे प्रयत्न केला जातोय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा 41 धावा येथे मात्र पूर्ण आहे. मित्रांनो उद्या फायनल रविवार सुट्टीचा दिवस आपण पाहिलं पूर्ण मैदान भरतं. पूर्ण तोबा गर्दी उद्या झाल्याशिवाय राहणार नाही. या मैदानाचा इतिहास आहे. भरपूर गर्दी खेचत असते हे मैदान. हो मुकेश व्हॉट सुपर कामगिरी आपण पाहिलंय. अगदी स्टंपांना चिकटून उभे आहे.
टेक्निक नावाने ओळखला जाणारा स्मॅक म्हणून खऱ्या अर्थानं मुकेश पाहिलं जातं. सात चेंडू 11 धावा, 7 चेंडू 11 धावा, 11 धावा आणि 7 चेंडू. काहीस सोपं आणि काहीस अवघड लक्ष आहे. हा, काल आपण 6 मध्ये 11, कारण आपण पाहिलं त्यावेळी आनंद चव्हाण गोलंदाजीला मार्कवर होता आणि 6 चेंडू मध्ये 11 काल होऊन दिलेले नाही त्यांनी. इथे 7 चेंडू आणि 11 धाव्यांचं लक्ष आहे. स्वप्नील भैया भंडारी, स्वामी विवेकानंदांचं सुंदर वाक्य धावे आपण पाहिलं. ओ अपील, मोठा अपील आहे. एजला रिव्ह्यू नाही आपल्याक. आदरणीय राहुलजी भरत कांबळे दादा, आपण आलात, तुमचंही सरसे असं स्वागत. अनेक मान्यवर आपण पाहिला आज आणि उद्या उपस्थित होणारे, पुन्हा एकदा मी सरसे स्वागत करतो. 6 चेंडू आणि 11 धाव्यांचं लक्ष. चला पाणी घेऊन पटकन आतमध्ये जा, चेर द्या त्यांना. लहान मुलं खुर्च्यावर उठा रे, लहान मुलं उठत. चला पाणी जाऊ द्या. लहान मुलं तुम्हाला आपण पहिल्या दिवशी लहान मुलांनी शक्यतो स्टेजवर यायचंच नाही, पहिली सूचना आहे. मला ऑर्गनायझरची मी तुम्हाला सांगतोय. मेहबूबाई आपण आला, तुमचं सरसे स्वागत. संघ मालक आहे सचिन तात्या तुपे 11 संघ एक खेळाडू आहे आणि मेहबूबाई यांच्या विषयी फार खेळाची आवड आहे, एक आवडतं व्यक्तिमत्व. 6 चेंडू 11 धावा. पाणी मैदानाच्या आतमध्ये कुमार आपण काहीतरी आपण पाहिलं, दुसऱ्या मित्राच्या पाठीवरती थाप. मित्रांनो लक्षात ठेवा, सकाळी तुम्ही बोला ना सर. राजू शिंदे 11 आणि सुजित दादा काळे 11 यांची नाणेफेकी. चला नाणेफेकीसाठी चला. कुमार आपा तुम्ही नाणेफेकीसाठी या. राजूभाऊ शिंदे 11 संघाचे कर्णधार. चला हो. गोलंदाज आनंद चव्हाण. काल 6 चेंडू 11 धावा आनंद चव्हाण होऊन दिल्या नाही, तोच आनंद चव्हाण गोलंदाजी मार्कवर. नो बॉल. पहिला चेंडू प्रमाणाच्या बाहेर, चेंडूला उंची दिली, नो बॉल. फ्री हिट आलेला आहे. आपण पाहिलं अक्षरशः आनंद चव्हाण चेंडू अक्षरशः दोन्ही हात डोक्यावरती ठेवलंय, कारण आपण मी काय करून बसलो, मी नाही आनंद चव्हाण. प्रमाणाच्या बाहेर चेंडू, कारण सामना महत्वाचा आहे. ह्याच आनंद चव्हाण काल 6 चेंडू 11 धावा होऊन दिला नाही, तोच आनंद चव्हाणच्या गोलंदाजी मार्कवर आहे. फ्री हिट. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक पत्थर पे ना पड़े हथौड़ी के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. क्षेत्ररक्षण खराब होतोय. 2 धावेला येते, मात्र वाचू शकत नाहीये. कर्णधार कुमारजी जाधव. चला नाणेफेकीसाठी चला. इथे आमचे राजू भाऊ शिंदे 11चे कर्णधार आलेले. चला कुमार दादा चला. या इकडे वरतीच या, इथेच या. बापू घ्या, बापू चला. बापूंच्या शुभ असते नाणेफेकी घेऊ. थांबा 5 चेंडू राहिलेत, आता निम्म लक्ष तिकडे राहील त्यांचं. हो नो बॉल. आधीच कर्जबाजारी, त्यात उसनं शेजारी, नो बॉल. हो आकाश. पहा मित्रांनो, आज काहीतरीच वेगळं मैदानाच्यात. 2 काढले. हा 6 चेंडू एकच. ओके.
विजयासाठी एका धावेंचं लक्ष. बापू बापू मान्यश्री बापू हा या प्रत्येकाला मान आहे बापू. चला राजू भाऊ चला. तर आजच्या पहिल्या सामन्याचा विजेता ठरलेला आहे सुजित दादा काळे 11. आपली धडाकेबाज आहे. होते पहिला सामना जिंकला आहे सुजित दादा काळे 11 आणि मॅन ऑफ द मॅच कर्णधार कुमार अप्पा जाधव. प्लीज कम ऑन. चला एक सुंदर खेळ आपण पाहिलं कुमार अप्पा जाधव यांनी केलेला आहे. संघाचे संघ नायक आहे आणि हा पुरस्कार निर्णय काय घेतला राजू भाऊ. हो हो असू दे. मान्यश्री बापूशेठ गायकवाड यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते. बापूशेठ चला बापूशेठ गायकवाड तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण येथे देतोय. तर त्यांनी सांगितलंय माझ्या बदली राजेश चव्हाण यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला राजू. राजेश चव्हाण प्लीज कम ऑन. मोठ्या मनाने खऱ्या अर्थाने कुमारने सांगितलंय कर्णधार. आपण पाहिलं राजेश चव्हाण टाळ्या वाजवत चला. हॉट सुपर कामगिरी द्या त्यांना. आणि मान्यश्री बापूशेठ गायकवाड यांच्यातर्फे 500 रुपये. इकडे 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 मान्यश्री बापूशेठ गायकवाड साहेबांतर्फे राजेशला 500 रुपयाचं बक्षीस असेल. चला तर राजू शेठ शिंदे 11 काय घेतलं सर भाऊ काय घेतलं आपण. ओके बॅटिंग. चला सुजित दादा काळे 11 या संघाला विनंती करतोय आपण आता मैदानाच्या आतमध्ये जायचंय.